नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळी ना उठलेली आहे मी, फ्रेश झालेली आहे आणि त्यानंतर आहे ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी. कोमट पाणी पिणार आहे मी आता. तर पाणी माझं कोमट होते तोपर्यंत मी आता झाडून घेते, झाडून असं भरभर काढून घेते. ईशान हर्ष दोघं जण झोपलेले आहेत. फौजींची मॉर्निंगची ड्युटी होती तर ते गेलेले आहेत ड्युटीला. त्यांना टिफिन वगैरे बनवून दिला मी. झाडून वगैरे काढून झालं तोपर्यंत पाणी पण माझं इथं कोमट झालं. तर मी आता इथं ना पाणी पीत बसले. तर हळूहळू एक एक घोट घेऊन असं पाणी पीत बसले आणि तेच विचार चालू होता माझा की इथून पुढं आता नंतर काय काय करायचं, काय काय कामं करायची. इशीला स्कूलला वगैरे सोडायचं आहे तिला. मग मी 7:30ला उठवेन, 8:30ला तिची स्कूल आहे. तर 1 तासात होईल तिचं. तोपर्यंत तिला टिफिन वगैरे करून ठेवते मी. तर तेच हा विचार माझा आता दिवसभराच्या कामाचा चाललेला होता इथं बसून. तर चला तर मग बोलते तुमच्याशी थोड्या वेळानंतर. त्यानंतर मग मी आलेली एक्सरसाइज करण्यासाठी. तर सकाळी 6 ते 7 आहे ना एक्सरसाइज करत असते मी. टाईम भेटेल तसं, म्हणजे मुलं झोपलेले असतील त्यावेळेस. आणि जर उठलेले जर असतील तर मग इव्हिनिंगच्या टायमाला पण करते कधी कधी. तर आता 6ला उठल्यानंतर मग बाकीची कामं करत असते. आता दोघं पण झोपले, ईशा आणि हर्षू पण. तर एवढा 1 तास जो आहे तो मी स्वतःसाठी देत असते. तर आता नाही इथं हर्ष उठलेला होता तर त्याला घ्यायला गेली मी. आता इथं त्याला घेतलं आणि थोडंसं शांत केलं. नंतर मग तो खाली खेळत होता आणि माझं चाललं होतं नंतर म्हणून की मी एक्सरसाइज करायचं. कधी कधी तर तो घेच म्हणतो, आधी उठल्या रडतच बसतो. मग आता पण तसंच चाललं होतं त्याचं. त्याला कसं तरी नादी लावलं, खेळणी दिली आणि मग मी आता बरोबर एक्सरसाइज करून घेते. तर एक्सरसाइज झाली. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली. इशूला पण उठवलं, तिचं पण आवरलं आणि तिला त्यांना शाळेचा ड्रेस घालून देते मी. आणि हर्षूचं मध्ये मध्ये करायचं चाललेलं होतं, रडायचं. इशूचं स्कूलसाठीचं सगळं आवरून देते तिला. आहे ना पॅन्ट आणि तिचा जो ड्रेस आहे तर तो घालून देते तिला मी. आणि मी इकडे इशीचं आवरत होते आणि हर्षू कधी येऊन इकडे कॅमेरा पुढं काय काय बडबड करत होता. मी बघितलं पण नाही. नंतर पाहिलं तर दिसलं मला की हर्षू नाही ते येऊन काहीतरी बाळ करत होतं. स्वतःलाच बघत होता कॅमेऱ्यामध्ये, बाळ करत होता. तिचं आवरलं. मग नंतर आहे ना मग तिला नाश्ता करायला बसवले मी. आता इथे हर्षूला आणि इशीला दोघाला पण आहे ना दूध देणार आहे आज मी. खायला नको म्हणले ती काय. नाश्ता वगैरे झाला. त्याच्यानंतर मग मी इशूला घेऊन चालले स्कूलमध्ये सोडायला. तर इशू पण म्हणत होती व्हिडिओ किती काय म्हणून. नंतर तिला सोडून वगैरे आले मी हर्षूला घेऊन. तर हर्षूला खाली उतरवलं होतं तर तो बघा कसं तिकडं पायऱ्यावरती गेला, लगेच तिकडं वरच्या पायऱ्यावर इकडं कुलूप उघडेपर्यंत. त्याला आवाज देते मी, हर्षू इकडे. तर तो काय ऐकत नव्हतो. का वरच जायचं म्हणत होता. पायऱ्या चढून वरती चाललाय. त्याला आता मी इकडं आले तर तो पण लगेच आला माझ्या पाठीमागं.
आता बाकीची कामं वगैरे सगळे आवरून घेते. इकडे त्याने जाताना सगळीकडे पसारा केलेला होता तो आवरते. त्याच्यानंतर माझा आणि हर्षचा नाश्ता करून घेतो आधी आणि नंतर मग सगळं आवरते. त्याला पण काय चाललं म्हणजे दूधच फक्त पिऊन गेला होता तो. तर आता इथं मी माझ्यासाठी आणि हर्षसाठी पराठा केलेला आहे. दोघांनी पण छान असा नाश्ता केला. त्याच्यानंतर मग मी गुळाचा चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी. तर चहा वगैरे घेते. त्याच्यानंतर मग देवपूजा करायची. तर हर्षूने आधीच अगरबत्ती वगैरे घेऊन तिथं फिरत होता. तर छान अशी देवपूजा वगैरे केली मी. तर देवपूजा केल्यावर छान प्रसन्न असं वाटतं. तर आज जरा उशीरच झाला देवपूजेला. आधी आंघोळ झाल्यानंतर आधी करत असते मी, पण आज तिला सोडून वगैरे आल्यानंतर मग केलं. त्याच्यानंतर मग नाश्त्याची जी भांडी आहेत तर ती लगेच घासून घेते मी क्लीन करून. तर हर्षीचं कडेलाच खेळायचं चाललेलं होतं आणि मी लगेच भांडी पण घासून घेतली. नंतर एकदम भांड्याचं पण परत लय लोट पडतो आणि सारखे लागतात भांडी, म्हणून लगेच क्लीन करून घेते. भांडी ते सगळे क्लीन करून ठेवली. त्या सध्या हर्षला आहे ना आता 2-3 दिवस झालं सर्दी झालेली आणि कफ पण झालेला आहे. तर मग त्याला ओवाचं शेकते मी. तर ओवा घेतलेला आहे तव्यामध्ये आणि 2-4 लसणाच्या कुड्या त्या कट करून टाकलेल्या आहेत. तर चांगलं भाजून दिलं, त्याचा धूर पण दिला त्याला. आणि नंतर तो जो ओवा आहे तो एका कॉटनच्या कपड्यामध्ये ना असा बांधला आहे मी. त्याच्यानंतर त्याच्या छातीला वगैरे चोळला आणि तो काय जोडून देत नव्हता. छातीला चोळा, तळपायाला, हाताला, पोटाला, पाठीला सगळीकडे असं चोळून घेतला छातीला ते. आणि त्याला झोपी घातलं मी. हर्षी झोपलाय तोपर्यंत ना मग कपडे वगैरे धुवून टाकले मी. धुतले तोपर्यंत हर्षीची झोप पण झाली. सुकत घातली तोपर्यंत सुटला हर्षी पण. हर्षी तुला पण आहे ना मी असंच करत होते आणि शेकत होते, मग तुझी सर्दी लगेच कमी होत होती. तर हर्षीला पण आता मी तसंच करते. औषध पाजण्याचे जास्त आणि शेकते म्हणजे जेणेकरून त्यांची सर्दी आणि कफ जे आहेत ते लवकर बरे व्हावं म्हणून. तर दिवसातून 2-3 वेळा शेकत असते मी ओव्याने. आणि झेंडूबाम पण रात्रीच्याला मग ते व्हेपरोप आहे ना त्याने पण चोळत असते. तर सकाळी एकदा झाडून काढलेलं. त्याच्यानंतर मग सगळं काम वगैरे आवरल्यानंतर आत्ता पण एकदा झाडून काढते मी. लहान मुलं असल्यामुळं किती पण झाडं ते सारखे धूळ येतच राहते आणि कचरा पण करतात ते, मी काय पण टाकते ते. आणि बाहेरची पण अशी इतकी धूळ येते ना, बाहेर मोकळं पटांगण आहे त्याच्यामुळे ना भरपूर धूळ येते घरामध्ये. तर दिवसातून 2-3 वेळा तरी झाडून होतच माझं. सकाळी एकदा. आता सगळं काम झाल्यावर एक. नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमधून तुम्हाला मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी असे करते की तुम्ही सर्वजण नसताना मिळत असाल. तर सकाळपासून आतापर्यंत मी रुटीन पाहिलं वाटतं तर आता वाजले 12 आणि आता सगळं काम वगैरे आवरले. फक्त आता स्वयंपाक करून जेवायचंच राहिलेली. फौजी तिला 2:30-2:45 आणि तिला आता मी 1 वाजता आणायला जाणार आहे, म्हणजे 1:45ला. 1 वाजता तिची स्कूल सुटते. तर हर्षूला पण खाऊ घातलं आणि खेळतोय तो आता. तर चला तर इशूला घेऊन आल्यानंतर बोलते मी तुम्हाला. चालले आता मी इशूला घेण्यासाठी. मी आणि हर्षू मी दोघेजण. या हर्षू चल. तर घेऊन आले आत्ताच मी इशूला स्कूलमधून आणि आता तिची फ्रेंड पण आलेली. तर खेळायला लागल्यात दोघी आणि हर्षू आहे ना दोघींना तिच्या पाठीमागे लागलाय मारायला, म्हणून मी त्याला घेतलं होतं. तर आता गेला तो पण उतरून. चला तर मग कसं वाटलं माझं मॉर्निंगचं रुटीन नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.